नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। प्रक्षोभक भाषा वापरणाऱ्या आमदारांवर गुन्हे दाखल करून अटक करा, सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मागणी। मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, त्यावर सरकार निर्णय घेईल, छगन भुजबळ यांचे मोठे विधान। कन्नड घाटात मोठा अनर्थ टळला, 59 प्रवाशांनी भरलेली एसटी बस दरीत कोसळता राहिली आणि महामार्गांच्या नावाखाली हजारो कोटींचा खेळ, 35,000 कोटींच्या प्रकल्पांचा हिशोब द्या, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पावसाळ्याच्या सुरुवातीला समाधानकारक झालेल्या पावसांमुळे पिकांची पेरणी व उगवण चांगली झाली होती। त्यानंतरही थोडा पाऊस पडत गेल्याने यावर्षी पिके अत्यंत जोमात आली आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 94% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून शिवारे हिरवीगार झाली आहेत। मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या काळातच पिके आता धोक्यात आली आहेत। पावसाअभावी अनेक भागात पिकांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी सोयाबीनसारखे पीक हे माना टाकू लागले आहे। पाऊस नसल्याने 7,61,357 हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत। बीड जिल्ह्यात जूनपासून 20 ऑगस्टपर्यंत सरासरी 345 मिलीमीटर पावसाची अपेक्षा असतानाही प्रत्यक्षात मात्र केवळ 274 मिलीमीटर म्हणजेच 79.3% पावसाची नोंद झाली आहे। मागील 15 दिवसांचा प्रदीर्घ खंड पडल्यामुळे जमिनीत अजिबात ओलावा राहिलेला नाही। पिकांना जीवदान देण्यासाठी जोरदार पावसाची नितांत आवश्यकता आहे। मात्र येत्या 2-4 दिवसात मोठा पाऊस न झाल्यास खरीप हंगाम संपूर्णपणे संकटात सापडण्याची दाट शक्यता असून त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे। धुळे सोलापूर महामार्गावरून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या LP ट्रकवर बीड LCBने पहाटेच्या सुमारास कारवाई करत 15 ब्रास वाळूसह अशोक लेलँड LP ट्रक असा एकूण 35,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या आदेशावरून PSI शेखर आवटे यांच्या नेतृत्वाखाली LCB पथक गेवराई परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध पेट्रोलिंग करत असताना धुळे सोलापूर महामार्गावरील हॉटेल डिसेंट समोर एका LP ट्रकमधून विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच LCB पथकाने पंचासमक्ष पहाटे 2:30 वाजता संबंधित ट्रकवर छापा टाकला। यावेळी अशोक लेलँड कंपनीचा केशरी रंगाचा LP ट्रक ताब्यात घेण्यात आला। ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 15 ब्रास वाळू आढळून आली। वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेला परवाना अथवा पास नसल्याचे वाहनातील व्यक्तींनी पोलिसांना सांगितले। या प्रकरणी जितेंद्र राजेंद्र नेमाने वय 23 वर्षे आणि गणेश राजेंद्र नेमाने वय 24 वर्षे दोघेही राहणार नारायणगाव तालुका अंबड जिल्हा जालना यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या कारवाईत अशोक लेलँड LP ट्रक आणि अंदाजे 15 ब्रास वाळू असा एकूण 35,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि गेवराईचे SDPO अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शेखर आवटे, मनोज परजने, बबन सलगर आणि अशफाक सय्यद यांनी मिळून केली। राज्य सरकारने गोवंश वाहतूक व कत्तलीवर बंदी घातलेली असताना देखील बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी गोवंश वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे। जनावरांची कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनावर DYSP पथकाने धडक कारवाई करत 10 गोवंशीय जनावरे, एक पिकअप वाहन आणि मोबाईल असा एकूण 12,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली। दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती DYSP पथकाला मिळाली। त्यानुसार पथकाने कोहिनूर लॉन्च ते सम्राट बीड परळी रोड परिसरात सापळा रचून एका संशयित पिकअपचा पाठलाग करत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश आढळून आल्याने कारवाई करण्यात आली। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 10 गोवंशीय जनावरे दाटीवाटीने व अत्यंत निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आली। जनावरांची अंदाजे किंमत 2,82,000 रुपये, पिकअप वाहनाची किंमत 10 लाख रुपये आणि मोबाईल फोनची किंमत 40,000 रुपये असा एकूण 12,82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी अर्शियान रफिक पठाण वय 21 वर्षे राहणार खाजानगर मोमीनपुरा बीड आणि रिजवान सादिक कुरेशी वय 21 वर्षे राहणार मोमीनपुरा पेठ बीड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि IPS DYSP व्यंकटराम यांच्या पथकाने केली। बीड जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नारायणगड देवस्थानाकडे जाणाऱ्या
नवघण राजुरी ते नारायणगड प्रमुख रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने भाविक, वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे। धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने याच ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची मोठी उपस्थिती असते। मात्र देवस्थानाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। श्री क्षेत्र नारायणगड हे बीड जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असून वर्षभर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या कार्यक्रमांना जिल्हाभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात। त्यामुळे नवघण राजुरी ते नारायणगड हा प्रमुख रस्ता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। मात्र या रस्त्याची दुरावस्था झाल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत असून घातपाताचा धोका देखील निर्माण झाला आहे। जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक म्हणजे श्री क्षेत्र नारायणगड संस्थान। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो रस्ता जो आहे, प्रमुख रस्ता जो आहे, अत्यंत खराब आहे। त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, अगदी रस्त्याची चाळणी झालेली आहे। या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठमोठे नेते असतील, पुढारी असतील, या ठिकाणी दर्शनासाठी येतात, कार्यक्रमासाठी येतात। मात्र या रस्त्याकडे त्यांचं का दुर्लक्ष, हा आम्हाला खरा पडलेला प्रश्न आहे। त्यामुळं सर्वांना विनंती आहे की भाविकांसाठी तरी कमीत कमी नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, त्यामुळे निदान भाविकांच्या सोयीसाठी तरी या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात समोर आली आहे। केज तालुक्यातील एका गावातील इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या वय 6 वर्षे 10 महिने 26 दिवस मुलीला संशयित आरोपी वैभव विष्णू आंबाड आणि मयूर चंद्रकांत आंबाड दोघेही राहणार लाडेगाव तालुका केज यांनी दिनांक 1 मे 2026 ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत वेळोवेळी घरी बोलावून घेत तिला विविध गोष्टींचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीची आई आरोपींच्या घरी जाऊन जाब विचारू लागली असता आरोपींच्या नातेवाईकांनी लक्ष्मण नरसू आंबाड आणि चंद्रकांत लक्ष्मण आंबाड दोघेही राहणार लाडेगाव यांनी पीडितेच्या आईला बेदम मारहाण केली। या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून इसू पोडगाव पोलीस ठाण्यात वैभव आंबाड, मयूर आंबाड, लक्ष्मण आंबाड आणि चंद्रकांत आंबाड या 4 जणांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचे गांभीर्य ओळखून पिंक पथकाचे PSI राकेश नेटके यांनी तातडीने कारवाई करत 2 संशयितांना बेड्या ठोकल्या असून यातील एका आरोपीचे वय 19 वर्षे असून त्याला केज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत म्हणजे 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तर दुसरा साथीदार हा 15 वर्षाचा असून त्याला बाल न्याय मंडळाचे नियमानुसार पिंक पथकाने ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। तर या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकाचे PSI नेटके हे करत आहेत। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। परंतु चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून आपला अभिप्राय नक्की कळवा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।